आपण आता फीडबॅक घेऊ पूजाचा. पूजाला कसं वाटलं शिकल्याबद्दल. पूजा थांबव थांबव थांबव. पूजा कसं वाटलं फीडबॅक? खूप छान वाटते. सायकल येत होती तुला? नाही. सायकल नव्हती येत ना? नाही. किती दिवसात शिकली तू? 8 दिवसात. पायवरती किती दिवसात आले होते? 4 दिवसात. 4 दिवसात पायवरती आले होते हे ना? आणि आता चांगला कॉन्फिडन्स आला? हो. भीती वाटते? थोडी फक्त. प्रॅक्टिस करावं लागेल. घरी गाडी नाही अजून प्रॅक्टिस करायला. हो. आपण जेवढं बी प्रॅक्टिस केली ते क्लासमध्येच केली. हो. घरी गाडी असती तर अजून प्रॅक्टिस झाली असती. हो. आता कसं वाटतंय? छान वाटते. बिना सायकलवाल्यांना गाडी येऊ शकते का? येऊ शकते, म्हणजे हा कॉन्फिडन्स आत्ता आला मला. हा. येऊ शकते गाडी. सगळे म्हणतात ना सायकल येत नाही तर स्कूटी येत नाही, तर त्यांना काय सांगशील तू? तर म्हणजे तुम्हाला जर सायकल वगैरे सुद्धा नाही चालू शकता येत तर म्हणजे येऊ शकते, बस स्कूटी पण चालवता येऊ शकते. आणि मला पण वाटत होतं, मी फक्त रस्त्याने जर बघितलं ना, जाणार येणार बघितल्यावर असं मला वाटायचं हे मला पण आलं पाहिजे, पण मग ते मला येतच नव्हतं. त्याच्यामुळं मग मी खूप ट्राय केला, पण मग काही झालंच नाही. पण मी क्लास जॉईन केल्यापासून मला खूप कॉन्फिडन्स आला की मला सायकल नव्हती येत तरी पण गाडी आली म्हणून. हां, तर मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगणार आहे. माझ्या मनात भीती पण खूप होती की गाडी चालवणं म्हणजे कसं पडतं वगैरे. आता नाही तर भीती आता वाटत ही ना? भीती पण खूप निघून गेलेली आहे. आणि घरचे पण म्हणायचे तू घाबरते, हे होते, तुला कसं काय जमल, पण नाही आता जमवू शकतं, म्हणजे एवढी गॅरंटी आहे. हां, तर तुला घरी पण सगळे म्हणायचे तू घाबरती भित्री आहे, तर तू गाडीला पण घाबरून नाही चालू शकत. हो. असं होतं. हो. तर बघा पूजा म्हणजे खूप भीत पण होती. तर घरच्यांना सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता की पूजा एवढी चालू शकते. आणि त्याच्यातल्या त्याच्यात घाबरणं आणि सायकल पण न येणं आणि भीती वाटायची. आता भीती नाही वाटत. नाही. आता वाटतं लोक कसे चालवतात तसं आपण बी चालू शकतो. इतके दिवस तुला वाटायचं की हे जात आहे तर आपल्याला येईन का नाही. आता हेच सांगायचं होतं मला फक्त की बिना सायकलवालेसुद्धा स्कूटी शिकू शकतात. तर पूजाचा अनुभव तुम्ही बघा, तिचे व्हिडिओ पण बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. आत्ताच तुम्ही पूजाचा फीडबॅक बघितला आणि पूजाने 8 दिवस कशी प्रॅक्टिस केली ते सांगते मी तुम्हाला आता. तर तिचे कधी कधी पाय वरती यायचे असे आणि कधी कधी येत पण नव्हते जेव्हा पाय फर्स्ट टाईम वरती आले तेव्हा. आणि अशी मागून गाडी ते वाजली की लगेच पूजाला भीती पण वाटायची. हे असं सुरुवातीला होतं, त्याच्यामुळं काही घाबरायचं नाही. आपल्याला जेव्हा सायकल येत नसती, आपण जेव्हा पहिल्यांदा अशी पायवरती ठेवून चालवतो ना, तर तेव्हा आपल्याला अशा छोट्या छोट्या मिस्टेक होत राहत्या. पण आपल्याला प्रॅक्टिस करत राहावं लागते. आता टर्न पण करायला लागली पूजा. हे बघा, समोरून गाडी आली की पाय खाली सोडून मस्त टर्न करते. तर तिनं कशी प्रॅक्टिस केली वेगवेगळ्या रोडला मी तुम्हाला ते दाखवते आता. आता बघा आम्ही खराब रोडला पण आलेलो आहे. म्हणजे हे वेगवेगळ्या दिवसाचे व्हिडिओ आहे. आणि खराब रोडला आणि छोट्या जागेत इथं काय होतं, टर्न करायला प्रॉब्लेम येतो. जेव्हा आपण ग्राउंडला पाय वरती ठेवतो तेव्हा आपण अशा वेगवेगळ्या रोडला प्रॅक्टिस करून घेतो. त्याच्यामुळे ना गाडी 8 दिवसात येऊनच जाते बिना सायकल चालवतासुद्धा. आता बघा इथं लगेच पाय वरती नाही येणार, थोडी वाकडी तिकडी जाईन, थोडीशी हँडल हे होईन आणि टर्निंगला बी प्रॉब्लेम येतो आहे. बघा पायवरती आलेले आहे, पण ही प्रॅक्टिस चालू आहे की खराब रोडला पण आपल्याला मॅनेज झाली पाहिजे. त्याच्यासाठी आज मी तुम्हाला तिचे सगळ्या दिवसाची व्हिडिओ मिक्स टाकते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल कशी कशी प्रॅक्टिस झाली. आणि जेव्हा आपण ग्राउंडला चालवत होतो तेव्हा बघा पायवरती ठेवून जोपर्यंत आपल्याला ग्राउंडला येत नाही ना तोपर्यंत आपण रोडला जात नाही. ही अशी प्रॅक्टिस करून घेतो. जेव्हा सायकल येत नव्हती तेव्हा पूजा अशी चालवत होती. बिना सायकलचा इथं असा बॅलन्स झाला आणि रोड चेंज झाला की परत मिस्टेक पण व्हायची. तर इथं खूप चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची ग्राउंडला. आणि जेव्हा कम्फर्टेबल वाटलं की तेव्हा मग असं रोडला न्यायचं. हे बघा हा रोडचा व्हिडिओ. कधी कधी असं नाही की रोडला बी पायवरतीच राहतील, तर कधी रोडला पण पायवरती नाही राहत. इथं आपण हॉर्नची प्रॅक्टिस, आरशात बघायची प्रॅक्टिस, सिंगल रोडला जायचं कसं डाव्या साईडला ह्या शिकवतो आपण प्रॅक्टिस. पाय दोन्ही खाली ठेवून थांबायचं कसं. आणि हे बघा रोडला सुरुवातीला फर्स्ट टाईमला जेव्हा अशा रोडला येतो ना तेव्हा लगेच पायवरती नाही येत, लगेच पाय ठेवून प्रॅक्टिस करावं लागते. जशी ग्राउंडला पहिल्या दिवशी केली का आपण तशीच प्रॅक्टिस करावं लागते. हे आज मी तुम्हाला याच्यासाठी दाखवते की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सगळे व्हिडिओ कसे बनवतात आपले. वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करून
मग तयार होतात चालवण्यासाठी. आणि तरी पण आपल्याला क्लास झाल्यावर घरी पण प्रॅक्टिस करायची असते. अशी जवळून गाडी गेली का थोडीशी गाडी हलती, परत आरशे सेट करायचे. प्रत्येक वेळेस आरशात लक्ष ठेवायचं की मागून गाड्या येते आहे का नाही. सुरुवातीला ज्या दिवशी आपण फर्स्ट टाईम रोडला येतो ना, तेव्हा खूप भीती वाटते. तर आपण आरशावर सारखं फोकस करायचो ना. अशी गाडी पण पहिल्यांदा भीतीमुळं वाकडी तिकडी चालती. पायवरती येतात पण पायवरती ठेवायची नाही. अशी प्रॅक्टिस करून घ्यायची पहिले, की रोडमध्ये आपल्याला समोरून गाडी आली नाही तर मागून गाडी आली की लगेच पटकन थांबवता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण पायवरती पण नाही ठेवून देत लगेच. आणि नंतर तुम्हाला समजायला लागलं की आपली साईड किती आहे आणि ही जाणाऱ्या गाड्यांची साईड किती आहे, तेव्हा तुम्ही पायवरती ठेवून प्रॅक्टिस करत्या. म्हणजे ग्राउंडला पायवरती आले तर लगेच रोडला बी पायवरती येईन असं नाही. तर तुम्ही रोडला अशी प्रॅक्टिस करू शकता. ज्यांना पण भीती वाटते ना की पायवरती ठेवून चालवायची, तुम्ही बिनधास्त अशी प्रॅक्टिस करा. कोणी काही पण म्हणू द्या, पण तुम्हाला स्वतःला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे चालवताना. पहिले तुम्हाला ज्या दिवशी कम्फर्टेबल वाटेल ना, त्या दिवशी तुमचे पाय पण वरती येईल. तर माझा आवाज थोडासा खराब येतो आहे, आवाज बसल्यामुळं, तर तुम्ही समजून घ्या. पण तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आवाज कधी रिपेअर होईल काय माहिती माझा. हे बघा, ग्राउंडलासुद्धा खराब, ग्राउंडलासुद्धा पायवरती आलेले. तर मी इतके रोड बदलते ना शिकवताना की समोरचा ट्रेन होऊन जातो सगळ्या रोडला प्रॅक्टिस करून. खराब असू, छोटा असू, मोठा असू, ट्रॅफिक असू, तर अशी प्रॅक्टिस करत राहायची. आणि तुम्ही जेवढे वेगळ्या रोडला प्रॅक्टिस करणार ना, रोज तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटतं. आता तिकडं बघा हायवे आहे आणि आपण इकडं कच्च्या रोडला प्रॅक्टिस करतो आहे. आणि हायवेला प्रॅक्टिस करण्यापेक्षा ना, तुम्ही जास्त कच्च्या रोडला प्रॅक्टिस करा. तेच तुमच्यासाठी बेटर राहील आणि ते तुम्हाला खूप काही शिकून जातं. जेवढे रोड तुम्ही चालवणार आणि जेवढी तुमची प्रॅक्टिस होणार. आता तर फक्त पूजेला 8च दिवस झाले, घरी गाडी पण नाही आणि तरी पण ती इतकी छान चालवती. आता ती जेवढी प्रॅक्टिस करीन ना, तेवढं तिचं हात साफ होऊन जाईल चालवण्यामध्ये. म्हणजे प्रॅक्टिसनं आपल्याला अजून बेटर वाटतं. हे बघा, तिचं नजर ते भीतीची नाही, अजिबात वाटत नाही. जशी पहिले घाबरायची, अजून पण थोडंसं बॅलन्स जातो तर तो होतो. पण तरी पण बघा पायवरती ठेवून सगळं मॅनेज केलं. गाडी हल्ली तरी पण पाय खाली सोडले नाही. नंतर प्रॅक्टिस केली ना, तर टर्नसुद्धा तुमचा पायवरती ठेवून होतो. ठीक आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असे सगळे मिक्स व्हिडिओ पाहिजे असेल त्यांच्या पहिल्या दिवशीपासून तर 8 दिवसापर्यंत, तर ते पण मी बनवत जाईन. तुम्ही तशी कमेंट करा. आता बघा पूजाच्या मागं 4 व्हीलर गाडी पण येते आहे. पूजाला हॉर्न पण दिला आहे त्या गाडीने. तिला भीती वाटते का बघू आपण. ठीक आहे. म्हणजे तिनं कॉन्फिडन्सनी चालवली त्यांच्यासमोर. तिला घाबरली नाही आणि तिनं एका साईडला गाडी घेतली आहे. येस, आणि त्यांना साईट पण दिली. हे आलं पाहिजे आपल्याला की मागून गाडी आली की डगमगायचं नाही. आपली गाडी साईडला घेऊन फक्त स्टॉप करायची. छोटा